श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आज आहे ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या. या ज्येष्ठ अमावस्येला आपण जर काही महत्त्वपूर्ण उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूपच प्रभावी आपल्यासाठी ठरत असतात. त्याच्या आपल्याला फळ हे नक्कीच मिळत असते. आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्येची तिथी ही खूप खास आहे. दर महिन्यात अमावस्या तिथी ही येते. या दिवशी पूर्वजांच्या शांतीसाठी काही उपाय हे केले जातात. आपल्या घरात जर पितृदोष असेल तर अमावस्येच्या दिवशी काही खास उपाय केल्याने आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद मिळत असतो आणि आपला पितृदोष हा दूर होत असतो. या दिवशी दान, तर्पण आणि पूजापाठ केल्याने पितृदोष दूर होतो आणि तसंच काही उपाय केल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळून आपल्या परिवारामध्ये सुखसमृद्धी ही आपल्याला मिळत असते. आपल्या जीवनात सारख्या अडचणी येत असतील आणि परिवारामध्ये जर अशांती असेल तर आजच्या या ज्येष्ठ अमावस्येला आपल्याला काही महत्त्वपूर्ण उपाय हे करायचे असतात आणि त्यातलाच एक अत्यंत प्रभावी असा हा उपाय मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आज या ज्येष्ठ अमावस्येला आपल्या पितरांसाठी संध्याकाळी आपल्याला असा एक दिवा इथे लावायचा आहे. अमावस्येच्या तिथीला जर तुम्ही असा हा दिवा पितरांसाठी लावाल तर यामुळे तुमच्या पितरांची नाराजी ही दूर होईल. तुमचे पितर हे तृप्त होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या संपूर्ण घराची भरभरून प्रगती होईल. चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आज संध्याकाळी आपल्या पितरांसाठी असा हा दिवा कसा आणि कुठे आणि केव्हा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहितीही जाणून घेऊया. आपल्या हिंदू धर्मात अमावस्येला धार्मिक महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की पितरांच्या नावाने दानधर्म या दिवशी केल्याने आपला पितृदोष हा दूर होण्यास मदत होते. याशिवाय काही उपाय केल्याने आपल्या आर्थिक समस्या देखील दूर होतात. ज्येष्ठ अमावस्येची तिथी ही काल 13 जुलैला सोमवारी संध्याकाळी 6:50 सुरू झाली होती आणि आज 14 जुलैला मंगळवारी अमावस्येची तिथी ही दुपारी 3:14 संपणार आहे. जरी आज दुपारी 3 वाजेनंतर ही अमावस्येची तिथी संपणार असली तरीसुद्धा आज अमावस्येची तिथी ही सूर्याने पाहिलेली असल्याकारणाने आज संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायला चालणार आहे. उदय तिथीनुसार ज्येष्ठ अमावस्या ही मंगळवारीच ग्राह्य धरली गेलेली आहे. म्हणून आज संध्याकाळी अमावस्येची तिथी संपली तरीसुद्धा हा उपाय आपण करू शकतो. आपल्याला प्रत्येकालाच थोड्याफार प्रमाणात का होईना पितृदोष हा लागतच असतो आणि म्हणून हाच खडतर प्रखर पितृदोष आपला दूर व्हावा यासाठीच हा उपाय आपल्याला आज करायचा आहे. ज्या घरामध्ये आपल्या पितरांची सेवा ही केली जात असते तर त्या घराची खूप अशी प्रगती होत असते, कारण त्या घरातील सदस्यांवर त्यांच्या पितरांचा भरभरून आशीर्वाद हा कायम राहत असतो. आणि याउलट ज्या घरामध्ये खडतर प्रखर पितृदोष असतो, ज्या घरातील पितर हे संतुष्ट नसतात, त्या घराची प्रगती ही खुंटते. त्या घरामध्ये सतत काही ना काही अडचणी, समस्या या निर्माण होतच असतात. कधी मुलांची प्रगतीच होत नाही, तर कधी घरामध्ये पैसा येतच नाही आणि आलाच तर तो टिकत नाही, तर कधी वेगवेगळी आजारपणंही उभी राहतात. आणि तसंच पितृदोष असेल घरामध्ये तर वंशवृद्धीसाठी सुद्धा अनेक अडचणी या निर्माण होत असतात. घरात सतत विनाकारण भांडणं, वादविवाद, कटकटी या होत असतात. मुलांचे विवाह जुळण्यामध्ये सुद्धा अनेक अडचणी या पितृदोषामुळे निर्माण होत असतात. मुलांच्या प्रगतीमध्ये, शिक्षणामध्ये, करिअरमध्ये सुद्धा अनेक अडचणी पितृदोषामुळे निर्माण होत असतात. आणि यासारख्या समस्या जर तुम्हालाही जाणवत असतील तर तुमचा हा खडतर प्रखर पितृदोष दूर होण्यासाठी तुमच्या पितरांसाठी असा एक दिवा आज अमावस्येच्या तिथीला तुम्ही अवश्य लावा. यामुळे तुमच्या या सर्व समस्या दूर होतील. तुमचे पितर हे तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला भरभरून सुखी संसाराचा आशीर्वाद देतील. तर आज अमावस्येच्या तिथीला आपल्याला संध्याकाळी असा एक दिवा आपल्या पितरांसाठी प्रज्वलित करायचा आहे आणि यासाठी आपल्याला कणकेचा चौमुखी दिवा हा बनवायचा आहे. आणि असा हा दिवा आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर संध्याकाळी दक्षिण दिशेकडे ठेवून तिथे तो प्रज्वलित करायचा आहे. आणि असा हा कणकेचा दिवा बनवण्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची कणिक ही मळून घ्यायची आहे. आणि या पिठाची कणिक मळत असताना आपल्याला त्यामध्ये चुकूनही मीठ हे घालायचं नाही आहे, तर चिमूटभर हळद ही घालायची आहे. आणि त्या कणकेपासून आपल्याला चौमुखी दिवा हा बनवून घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला असा कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल तर मग तुम्ही मातीची पणती घेतली तरीही चालेल. आणि त्या पणतीमध्ये तुम्ही चारही दिशांना वाती लावायच्या आहेत आणि त्या पद्धतीने हा चौमुखी दिवा पणतीचा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. पण शक्यतोवर कणकेचाच दिवा बनवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि असा हा दिवा बनवून झाल्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये ओल्या कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे. आणि या स्वस्तिक चिन्हावर आपल्याला थोड्याशा अखंड अक्षता या टाकायच्या आहेत.
आणि त्या अक्षदांवरती आपल्याला हा कणकेचा दिवा किंवा ही मातीची पंटी ठेवायची आहे आणि यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल हे टाकायचं आहे आणि मोहरीचं तेल जर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही तिळाचं तेल टाकलं तरीही चालेल किंवा मग तुम्ही गाईचं शुद्ध तूप टाकलं तरीही चालेल। आणि यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला 4 दिशांना 4 वातिया लावायच्या आहेत आणि त्यानंतर या दिव्याला हळदी कुंकू आपल्याला लावायचं आहे। दिव्याची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि तसंच एक फुलसुद्धा आपल्याला या दिव्याला अर्पण करायचं आहे। आणि या दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकल्यानंतर 11 किंवा 21 काळे तीळ हे टाकायचे आहेत। काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना समर्पित असतात। आपल्या पूर्वजांची सेवा करताना आपल्या पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी काळ्या तिळांचा वापर हा केला जातो आणि म्हणूनच आपल्याला या दिव्यामध्ये 11 किंवा 21 काळे तीळ हे टाकायचे आहेत। आणि हे तीळ जेव्हा आपण या दिव्यामध्ये टाकू तर तेव्हा आपल्याला ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आणि असा हा दिवा आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे ठेवून तिथे त्याची पुन्हा हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून पूजा करायची आहे आणि त्यानंतर तो दिवा आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या दिव्यासमोरच आसन टाकून बसायचं आहे आणि काही सेवाया करायच्या आहेत। आपण भरपूर वेळा उपाय करत असतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा या केल्या नाहीत तर त्याचा आपल्याला रिझल्ट हा बघावा तसा मिळत नाही। त्यामुळे आपल्याला हा दिवा तर लावायचाच आहे पण त्यासोबत सेवासुद्धा करणं तितकंच महत्त्वाचं आहे। आणि यासाठी आपल्याला त्या दिव्यासमोर आसन टाकून बसायचं आहे आणि आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे। आपण म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चूक भूल झाली असेल, घरातील लहानांकडून किंवा मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करा आणि आमच्याकडनं जर तुमची कुठली सेवा ही झाली नसेल तर तुम्ही आम्हाला माफ करा आणि इथून पुढे आमच्याकडून जशी होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्कीच करू असं आपण आपल्या पूर्वजांना सांगायचं आहे। आणि त्यानंतर आपण पितृअष्टक हे पठण करायचं आहे आणि हे पितृअष्टक जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर मग तुम्ही ते मोबाईलवर लावून देऊन श्रवण केलं तरीही चालेल। आणि यानंतर आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त व्हावा, त्यांना सद्गती लाभावी, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देखील तुम्हाला प्रार्थनाही करायची आहे। आणि त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी अडथळे संकट जी काही असतील तर त्याबद्दल सुद्धा तुम्ही तुमच्या पूर्वजांना सांगायचं आहे। तुमच्या जीवनातल्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात यासाठी तुम्हाला तुमच्या पूर्वजांकडे प्रार्थना विनंती करायची आहे आणि तसंच तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव असू द्यात असं आपण आपल्या पूर्वजांना सांगायचं आहे। आणि हा दिवा आपल्याला रात्री 12 वाजेपर्यंत प्रज्वलित हा ठेवायचा आहे। त्यासाठी तितकं तेल आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि हा दिवा तुम्ही आज संध्याकाळी 6 वाजेनंतर जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवाबत्ती करतो तर तेव्हा लावायचा आहे। आणि असा हा दिवा आपल्या घरामध्ये कोण लावू शकतं तर आपल्या घरातली वडीलधारी व्यक्ती जी असेल, करती व्यक्ती जी असेल तर तिनेच असा हा दिवा लावायचा आहे। आणि सुतक असेल, मासिक धर्म असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आणि हा दिवा आपल्याला रात्रभर तिथेच तसाच राहू द्यायचा आहे। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हा कणकेचा दिवा तुम्ही एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केला तरीही चालेल। तर असा हा अगदी साधा सोपा पण प्रभावी उपाय आपल्याला आपल्या पितरांसाठी आज अमावस्येच्या तिथीला करायचा आहे। त्याचप्रमाणे आपले पूर्वज हे आपल्यावर प्रसन्न व्हावे यासाठी आज ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी गरजू लोकांना आपण आवश्यकतेनुसार काही वस्तू या दान करायच्या आहेत। असं केल्याने सुद्धा आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो। आपल्या पितरांच्या शांतीसाठी दान करणं हे महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे आणि म्हणून आज काळे तीळ, तांदूळ, वस्त्र आणि अन्नधान्य हे आपल्या पूर्वजांच्या नावाने आपण आज अवश्य दान करावं। यामुळे आपल्या पूर्वजांची नाराजीही दूर होत असते आणि आपल्याला त्यांचा भरभरून आशीर्वाद हा मिळत असतो आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मकताही येत असते। आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्याला असलेला खडतर प्रखर पितृदोष दूर होऊन आपल्या कामामध्ये ज्या काही अडचणी येत असतात तर त्या दूर होतात आणि आपल्याला भरभरून यश हे प्राप्त होत असतं। आणि म्हणून आज असा हा दिवा आपल्याला संध्याकाळी आपल्या पूर्वजांसाठी अवश्य प्रज्वलित करायचा आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।